नमस्कार मित्रांनो, कमळी कमळी या मालिकेच्या खूपच इंटरेस्टिंग असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, घडतं असं की नयनताराने घरी छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केलेली असते आणि त्या पार्टीची संपूर्ण जबाबदारी नयनताराने ऋषीला सोपवलेली असते. तर ऋषी आता बंड्याल्यांची गरज असल्यामुळे त्या पार्टी डेकोरेशनचं काम देतो आणि त्याच घरात सरू स्वयंपाक करत असते. बंड्याची नजर सरूवर पडतो. बंड्या सरूच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की सरू काकी तू इथे. मित्रांनो, अशा प्रकारे बंड्या आणि सरूची भेट होते. मिठीच मार मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे गुरुजींनी पुन्हा एकदा अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं की ह्या टायमिंगमध्ये तुझी नात येणार आहे आणि त्याच टायमिंगमध्ये आता कमळी पुन्हा येते. अन्नपूर्णा खूपच खुश होते. अन्नपूर्णा म्हणत असते की म्हणजे कमळीच माझी नात आहे. तर मित्रांनो, हे सगळं आता कामिनी रागिणीने ऐकलेलं असतं. आता त्यासाठी कामिनी रागिणी आता कमळीच्या आईचा फोटो म्हणजे सरूचा फोटो पाहण्यासाठी हॉस्टेलवर जातात. पण मित्रांनो, घडतं उलटच. पोरी काही कामिनी रागिणीची धुदुधुदाई करतात, बदडून काढतात. प्रेक्षक खरंच हे खूप बघण्यासारखं असेल. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. राज आलेला अन्नपूर्णा राजांना सांगत असते, राजन, गुरुजींनी सांगितलं होतं अगदी तसंच घडलं. कमळी त्या टायमिंगमध्ये आली, पण त्याचबरोबर दुसरी एक मुलगी आली. त्यावेळी राजन म्हणत असतो की आई, माझं किती मोठं दुर्दैव आहे ना, आजही मी माझ्या मुलीला बघू शकलो नाही, ओळखू शकलो नाही. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, काही काळजी करू नको. जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी देव स्वतः माझी नात माझ्यासमोर उभी करेल. बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. पण मला राहून राहून असं का वाटतंय की कमळीच माझी नात आहे. त्यावेळी राजनही म्हणत असतो की हो आई, मलाही तसंच वाटतंय, कारण कमळीमध्ये मला माझ्या सरूचे भास होत असतात. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, तुला कळतंय का आपल्या एकाच वेळीत की कमळीच मात आहे, म्हणजे कमळीच माझी नात असेल करे राजन. खऱ्यात राजन, तू एक काम कर ना, कमळीच्या घरच्यांची चौकशी कर. अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, आता तूच विचार कर ना, कमळीला सुद्धा वडील नाही, तिचे आई आणि तिचे आजोबा जग आहे, तिचं कुटुंब आहे. म्हणजे राजन, मला तरी वाटते कमळीच माझी नात, महाजनांची खरी वारसदार कमळीच असेल, आपलं रक्ताचं नातं असेल. तू आता एक काम कर राज, तू आता कमळीच्या हॉस्टेलवर जा, मिळेल ती माहिती सगळी गोळा कर, कारण जेव्हा आपण गावाला गेलो होतो तेव्हा तर आपल्या हाती काही लागलं नाही, पण हा चान्स तू आता सोडू नकोस. त्यावेळी राजन म्हणत असतो की हो आई, मी अगदी तसंच करतो. आई, तुला माहिती कमळी ही सिद्ध टेकची आहे, कमळी सुसिद्ध टेकची आहे. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, अरे ही तर आपल्याला ना अजून चांगली बातमी आहे, म्हणजे आता 90% कमळीच माझी नात, पण 10% काहीतरी शहानिशा करावीच लागेल. त्यावेळी राजन म्हणत असतो की आई, तू काहीही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी आता लगेच कमळीच्या हॉस्टेलवर जातो आणि तिच्या आईचा फोटो पाहतो. तर कामिनी रागिणीने हे सगळं ऐकलेलं असतं. कामिनी रागिणीला म्हणत असते, रागिणी ऐकलत ना, तर मायलेक दोघं काय बोलत होते, आणि मलाही असंच वाटतं ही गावचप गांढळ कमळीच अन्नपूर्णाची नात असते. गुरुजींची भविष्यवाणी कधी काही खरी ठरते यावर माझाही विश्वास आहे. तर रागिणी म्हणत असते की आई, काही असं कसं असू शकतं. तर कामिनी म्हणत असते की रागिणी, हे असंच आहे, तुझ्या संसाराची काळजी नाही आहे, अगं तुझ्या आधी आपल्या दोघींना पोचायला पाहिजे, तुला कळतंय का. त्यावेळी रागिणी म्हणत असते की हो आई, ठीक आहे, आपण निघूया. दोघे आता हॉस्टेलवर पोचतात. तर कामिनी म्हणत असते की आपल्याला ना सगळ्या रूमची शोधाशोध करावी लागेल. तर रागिणी म्हणत असते की आपल्याला सगळं शोधाशोध करायची गरज नाहीये, मला अनेकांना आत्ताच सांगितले की तिच्या हॉस्टेलच्या रूमवर तिच्या आजी आणि आबाचा फोटो आहे, त्यावरून आपल्याला लगेच समजेल. तर इकडे मकर संक्रांतीची पार्टी नयनतारांनी ऑर्गनाईज केलेली असते आणि सगळी कामं ऋषीला दिलेली असते. तर ऋषी इकडे कॉलेजला आलेला असतो. ऋषीचं लेक्चर संपतं आणि ऋषी मग कॅन्टीनमध्ये जातं. कॅन्टीनमध्ये कमळी, कड्या तिघही बसलेली असते. ऋषी तिथे जातो. कमळी म्हणत असते की ऋषी सर, तुम्ही इथे बसा ना. बंड्या लगेच तिथून निघतो आणि ऋषीसाठी चहा कॉफी घेऊन येतो. ऋषी कमळीला म्हणत असतो की कमळी, काय मग कसा चाललाय अभ्यास, आणि पेपर सगळे व्यवस्थित लिहिताय ना, एक्झाम खूप टफ आहे, पण तुम्ही घाबरू नका, व्यवस्थित अभ्यास करा. निंगी म्हणत असते की घाबरते आणि कमळी, ऋषी सर हे शक्यच नाही. त्यावेळी ऋषी म्हणत असतो की निंगे, मला माहिती कमळी किती धाडसी मुलगी आहे, किती हुशार मुलगी आहे, पण मी तिला जस्ट सांगत होतो. तर कमळी म्हणत असते की ऋषी सर, अभ्यास सगळं व्यवस्थितच चालू आहे. तर मण्या म्हणत असतो की ऋषी सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सर, तुम्ही मला इथे कॅन्टीनमध्ये काम लावून दिलं, खूप चांगलं केलं. पण सर, कॉलेज संपल्यावर कॅन्टीन बंद होतं आणि त्यानंतर मी फ्रीच असतो, माझ्याकडे दुसरं काहीही काम नसतं आणि थोडी पैशांचीही गरज होती. मला तुम्ही दुसरं एखादं काम सांगू शकता का. त्यावेळी ऋषी म्हणत असतो की आता सध्या माझ्याकडे काहीही काम नाही, पण माझ्याकडे काहीतरी काम असेल तर तेव्हा मी तुला सांगेन. तर ऋषी कमळी निंगीलाही म्हणत असतो, कमळी निंगी, उद्या माझ्या मकर संक्रांतीचा कार्यक्रम आईने आयोजित केला आहे, छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि आईने तुम्हाला दोघींनाही बोलवायला सांगितलं आहे. सो कमळी निंगी, उद्या 7 वाजता तुम्ही वेळेवर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला या. आणि त्याच्यावरूनच ऋषीला आठवतं की आईने सगळी जबाबदारी, सगळ्या पार्टीची जबाबदारी सरूवर दिली आहे. आता ऋषी म्हणत असतो की बंड्या, तुझ्यासाठी माझ्याकडे एक काम आहे. उद्या घरी हळदी कुंकवाचं डेकोरेशन करायचं आहे. जर तुझी काही हरकत नसेल तर तू ये उद्या. तर बंड्या म्हणत असतो की ऋषी भाऊ, माझी काय हरकत असणार, मी उद्या नक्की वेळेवर येईन. तर ऋषी म्हणत असतो की बंड्या, निंगे, कमळी, चला निघतो मी आता,
खूप तयारी करायची आहे. तर इकडे नयनताराला कार्यक्रमासाठी अन्नपूर्णाला हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेली असतात. तर इकडे ऋषीने कमळीनिंगीला आमंत्रण. आता कमळीनिंगीसुद्धा नयनताराच्या घरी आलेली असतात. तर बंड्या ही डेकोरेशन करायला सगळ्यात आधी सकाळीच आलेला असतो आणि तो घराची सजावट करत असतो. तर सगळी मंडळी जमलेली असतात. तर बंड्याचं संपूर्ण डेकोरेशन झालेलं असतं. बंड्या आता ऋषीला म्हणत असतो की ऋषी भाऊ, सगळं काम झालंय, निघतो. तर ऋषी म्हणत असतो की बंड्या, तू असंच जाणार का? हे घे तुझ्या कामाचे पैसे. बंड्या म्हणत असतो की थँक्यू ऋषी भाऊ, काय आहे ना, पैशांची मला खूप गरज होती. काय ना, तुमच्यासारखे देवमाणसं असल्यावर कशाची बी कमी पडत नाही. तर ऋषी म्हणत असतो बंड्या, उगाच काही बी बोलून मला लहान. त्यावेळी ऋषी म्हणत असतो की बंड्या, तू असंच निघालास का? अरे बस घरात, आत्ता पार्टी आहे, आराम कर, काहीतरी खा पी आणि मग जा. तर बंड्या म्हणत असतो की नको ऋषी भाऊ, मला कॅन्टीनमध्ये जावं लागेल. हां, पण मला जरा पाणी तहान लागली आहे, मी पाणी पितो आणि मग जातो. तर ऋषी म्हणत असतो की ठीक आहे, डोंट वरी. तर इकडे सरू स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतो, कारण नयनताराने संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी एकट्या सरूवर दिलेली असते आणि नयनताराने हे स्पष्टपणे बजावलेलं असतं की स्वयंपाक एकदम छान झाला पाहिजे, सगळ्या पाहुण्यांनी तुझं नाव काढलं पाहिजे, असं जेवण बनव. तर सरू म्हणत असते की नयनतारा मॅडम, तुम्ही काही बी काळजी करू नका, जेवण सगळ्यांना आवडतं. तर इकडे बंड्या किचनमध्ये पाणी पिण्यासाठी बंड्या पाणी पीत, सरू स्वयंपाकात बिझी असते, ती कांदा कापत असते. तिचं काही बंड्याकडे लक्षच नसतं. बंड्या म्हणत असते की वाव मावशी, काय चव आहे तुमच्या हाताला, तुमच्या जेवणाचा घमघमाट पार बाहेरपर्यंत येत आहे, तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक करता. मला कमळी म्हणत होते, नयनतारा मॅडमच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो, त्यावेळी त्या मावशीने खूप छान स्वयंपाक केला होता. तर मित्रांनो, बंड्यानेही सरूचा चेहरा पाहिलेला नसतो. सरू आता मान वरती करते आणि म्हणत असते की वै, काय मी एवढा छान स्वयंपाक करते. सरू आता बंड्याकडे पाहते, बंड्या सरूकडे पाहत, दोघी एकमेकांकडे बघत असतात. सरू म्हणत असते की बंड्या, तर बंड्या म्हणत असतो की सरू काकी. तर मित्रांनो, अशा प्रकारे बंड्या आणि सरूची भेट झालेली असते. बंड्या म्हणत असतो की सरू काकी, तू इथंच, आणि ते बी स्वयंपाकाचं काम करायला. तर सरू विचारत असते की बंड्या, तू इथं काय करतो, आणि माझी कमळी कुठं आहे, तुला ठाव आहे का? बंड्या म्हणत असते की वय सरू का, कमळी ठीक आहे आणि मला माहितीये ती कुठं आहे, तू काही बी काळजी करू नकोस, पण मला ते सांग, तू इथं कशी आली? त्यावेळी सरू म्हणत असते की अरे बंड्या, मी इकडे कमळीच्या काळजीपूर्वक कमळीला भेटण्यासाठी इकडे आले, पण एवढी मोठी मुंबई, मी आडा आणि बाई, मला काय माहीत माझी लेक कुठं कोणत्या कॉलेजात शिकत असेल. मुंबईत अंच्या गाडीला येऊन धडकलो, मग ऋषी सरांनी मला घरी घेऊन आणलं, मग नयनतारा मॅडमने मला इथं काम दिलं. बंड्या, तुला तर ठाव आहे ना, गावाकडे आबा गेलं, कमळीकडे शिकण्यासाठी निघून आली आणि म्या एकटं पडलो. तूच सांग बंड्या, म्या काय करणार होतो? त्यावेळी बंड्या म्हणत असतो की सरू का की तू काही बी काळजी करू नकोस, मी हाय ना, आणि मला समजा ठाव आहे कमळी निंगे कुठं आहे ती. मी आपल्या दोघांची नक्कीच भेट घडवून देतो, मी कमळीची आणि तुझी नक्कीच गाठ घडवून देतो. तर इकडे मित्रांनो, हॉस्टेलवर कामिनी रागिणी आलेली असती. तर कमळी निंगी नयनताराच्या घरी कार्यक्रमाला गेलेली असता रागिणी आणि कामिनी कमळीच्या आईबाबांचा रूममध्ये फोटो शोधण्याचा प्रयत्न करत असता, पण त्यांना फोटो काही सापडत नाही. त्या कमळीच्या शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या मुलींना आवाज येत असतो. दरवाजा उघडा असलेला दिसतो. त्या मुली तिथे येतात आणि तुम्ही आता इथे काय करतायत? कमळी निंगी तर इथे नाही आहेत, आणि तुम्ही काय करताय, निघा इथून म्हणत असते. कामिनी रागिणीने आपला चेहरा पदराने लपवलेला असतो. तर कमळीच्या मैत्रिणी म्हणत असतात की निघता का इथून, का आत्ताच्या आत्ता त्या वॉर्डन मॅडमला इकडे बोलवू? त्यावेळी कामिनी आता तिच्या चेहऱ्यावरचं पदर काढते आणि म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे. त्यावेळी त्या मुली म्हणतात की सॉरी मॅडम, आम्हाला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे. आता त्या मुली आता तिथून निघून जातात. कामिनी रागिणी आता कमळीच्या रूमची सगळी चौकशी करतात, सगळ्या रूममध्ये शोधाशोध करतात, पण त्यांना कुठेही सरूच्या, कमळीच्या आईचा फोटो सापडत नाही. त्या वैतागूनच आता तिथून निघून जातात. तर इकडे किचनमध्ये बंड्या आणि सरू एकमेकांशी बोलत असते. त्यावेळी ऋषी तिथे येतो. ऋषी म्हणत असतो की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? त्यावेळी बंड्या म्हणत असतो की ऋषी भाऊ, ह्या सरू काकी म्हणजे कमळीची आई. ऋषीला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. म्हणजे कमळी तुमची मुलगी आहे? मित्रांनो, असा ट्विस्ट तुम्हाला बघायला आवडेल का? हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.